नमस्कार. संत साहित्य संमेलनामध्ये अनेक पुस्तकांचे स्टॉल देखील लागलेले आहेत. यामध्ये काल काही पुस्तकांचं प्रकाशन सुद्धा झालं. यापैकी जे सुनील उमरजकर यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन झालं. सुनील उमरजकर यांचं आपल्या काय संस्थांमध्ये स्वागत आहे. नेमकं त्यांचं पुस्तक काय आहे, नेमकं त्या पुस्तकाचं जे प्रकाशन झालं याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. सर, स्वागत आहे तुमचं. नेमकं पुस्तक तुमचं काल प्रकाशन झालं त्याच्याबद्दल. संतदर्शिनी हा लाभ ह्या पुस्तकाचं काल प्रकाशन आदरणीय हबब हरिभक्तपरायण मदनजी महाराज गोसावी यांच्या हस्ते ते झाले. ते दिल्लीला न्यायमूर्ती म्हणून ते कार्यरत आहेत. संतदर्शिनी हे पुस्तक काढण्यामागचा एक उद्देश वेगळा होता माझा, कारण मी आत्तापर्यंत संत साहित्याची जवळजवळ एक 4-5 पुस्तकाची निर्मिती केली. त्यामध्ये संत सेना महाराज चरित्र आणि अभंगवाडी, त्यानंतर चला पंढरीच्या वारीला, आणि आता संतदर्शिनी हा लाभ. साधारणतः तिन्ही पुस्तकांच्या जवळजवळ 6 आवृत्ती पूर्ण झालेली होती. आता संतदर्शिनी हा लाभ हे याला संत वाङ्मयाचा पुरस्कार मला ज्ञानप्रबोधिनीचा मिळालेला आहे. हे संत दर्शनी ह्या पुस्तकाचा उद्देश असा होता की आजची जी तरुण पिढी आहे ती एका वेगळ्या वळणाकडे चालू आहे. म्हणजे नक्की कुठल्या वळणाचं आपण थांबायचं आहे किंवा कुठे आपण जायचं आहे, कुठं आपला मार्ग योग्य आहे अयोग्य आहे हे अजून या तरुण पिढीला काही समजत नाही आहे. त्यामुळे तरुण पिढीचा जो ओघ आहे तो सध्या मीडिया म्हणजे तुमचं फेसबुक म्हणा, व्हॉट्सअप म्हणा, याकडे हा सगळा कल चाललेला आहे. पण त्याची वाचन संस्कृती फार कमी झालेली आहे. त्याचं तरुण पिढींचं आज जे काही आहे ते चंगळवादाकडे चाललेलं आहे की कमी कष्टामध्ये मला कसा पैसा मिळेल आणि मला कसं आयुष आरामात राहता येईल, असं ह्या सध्या तरुण पिढीचं जे काय आहे वर्तणूक आहे. तरुण पिढी जर ह्या संत साहित्यांमध्ये, तर संत साहित्य हे इतकं अनमोल आहे की संतांनी आपल्याला जे काही ज्ञान त्यांच्या अभंगातून म्हणा, त्यांच्या कर्तबगारीच्या याच्यातून म्हणा, हे आपल्यासाठी खरंच योगदान आहे. आणि त्या माध्यमातून आपण इतके श्रीमंत झालेले आहोत, पण त्याचा अभ्यास करणं हे प्रत्येकाचं काम आहे. प्रत्येक तरुण मुलांनी जर काय संत साहित्य चाललं, त्याचा अभ्यास केला, नक्की त्याच्या जीवनामध्ये आनंद, उत्साह, एक चांगलं वातावरण निर्माण आहे आणि जीवनाचा एक सुखद त्यांना प्रवास करता येईल. पण ते प्रत्येक तरुणाने ते आत्मसात केलं पाहिजे. संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सेना महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, यांनी आपल्या समाजाला, समाजाची दिशा बदलण्यासाठी, समाजाला एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न केले, अभंगातून केले, त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून केले. सगळे आपण एका वारीचे वारकरी आहोत. त्या हेतून हे सगळं, ही वारी किंवा ही दिंडी पंढरपूरच्या पांडुरंगापाशी आपण स्थायी झालेलो असतो. त्यामुळे मला असं वाटतं समाजाने आपल्याला काय द्यायचं त्यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो हे इतकं महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आध्यात्मिक हे माणसाच्या जीवनामध्ये इतकं महत्त्वाचं काम करतं की त्याच्यामुळे माणूस समृद्ध, सुखी संसार करू शकतो, आनंदात राहू शकतो, मुलांवर चांगले संस्कार होतात. तुम्ही जर आज एक पुस्तक विकत घेतलं, आज जर आजोबांनी पुस्तक घेतलं तर नक्कीच तरुण, त्याचा मुलगा, त्याचा नातू हे सगळं पुस्तक वाचत राहतो. आणि एक संस्कृती इतकी चांगली होती की त्यामुळं वाचन संस्कृती वाढते, वाचनाची आवड निर्माण होते. परंतु काय झालं आजकालच्या याच्यामध्ये की तरुण पिढी वाचनाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे कुठलंही पुस्तक घेताना ते घेऊ का नको, करू का नको, त्याची किंमत कशी, ज्या अर्थी आपण ते पुस्तक जर 100 रुपयाचं असेल ते घ्यायला सुद्धा थोडंसं हे करतात. पण जे काय वयस्कर मंडळी आहेत की वारकरी संप्रदाय मंडळी ही पुस्तकं विकत घेतात, मग ते 500चं असो किंवा 200चं असो, ते बिचारे घेत असतात. पण तरुण मुलं फक्त चालण्याचं काम करतात, हा आपला विषय नाही, आपल्याला त्यातलं काही नॉलेज नाही असं मग ते पुढे जातात आणि फक्त ती चौकशी. आपण जर त्याला त्याविषयी माहिती द्यायला गेलो तर ते ऐकत सुद्धा नाही. तर हे कुठंतरी एक विषम दरी निर्माण झालेली आहे. त्यासाठी तरुणांनी याच्यात यायला पाहिजे. या प्रवाहामध्ये आलं तर त्यांचा खरंच जीवनाचा मार्ग सुकेल. जे आत्ता काही जी तरुण पिढी आहे की चंगळवादी आहे, कमी कष्टात भरपूर पैसा, आयुष आरामात, कपडे अमुक तमुक, ह्या सगळ्या गोष्टी, चित्रपट म्हणा, हे म्हणा, हे करण्यापेक्षा तुम्ही थोडंसं पुस्तकाचं जर वाचन केलं तर नक्की तुम्ही 4 चौघात व्यवस्थित बोलू शकता. तुमची बोलताना तुमची संस्कृती, तुमचं जे काही आहे मूलभूत शिक्षण हे त्या पर्सनॅलिटीवरून दिसू शकतं. जर तुम्ही जर विचित्रासारखं बोलत राहिलं काय चाललं, तर वारकरी संप्रदायामध्ये सगळे एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात, एकमेकांच्या पाया पडतात. हा आदर्श आपल्याला सगळ्या संतांनी दिलेला आहे आणि तो आदर्श जर आपण घेतला नाही, तो आत्मसात केला नाही, तर त्या आध्यात्मिकचं मला काही वाटत नाही उपयोग होऊ शकत असं मला वाटतं. सर, आता इथे स्टॉल लागलेले आहेत. काल त्याचं उद्घाटन झालं, सदानंद मोरे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. पण इकडं प्रतिसाद कसा आहे वाचकांचा? आम्ही जे पाहतोय तर इथं प्रतिसाद थोडा अल्प असल्यासारखं दिसतंय. पण तुमचा अनुभव काय? तुम्ही इथे स्टॉल लावलेला आहे, तुमचं पुस्तक प्रकाशन झालंय, पण नेमकं तुम्हाला अनुभव काय? म्हणजे कालपासून बरीचशी गर्दी या ठिकाणी होते आणि खूप असा मला अनुभव आला. माझे बरेचसे दिवाळी अंक, त्यानंतर काही पुस्तकं ही खूप गेल्यासारखं मला आहे किंवा चांगला रिस्पॉन्स आहे. आता जे काही तरुण पिढी त्यांनी फक्त बघण्याचं काम केलं, पण जे खरंच वाचक होतं त्यांनी पुस्तकं आमची खरेदी केलेली आहेत.
त्याच्यामुळे तो मला चांगला अनुभव आहे. आजही मला वाटतं थोडंसं हे कमी आहे गर्दी, पण दुपारनंतर पुन्हा चालू होईल आणि मला वाटतं चांगला प्रतिसाद मिळेल असं मला वाटतं. ही आशा आम्ही धरतोय. शेवटी वाचकांच्या हाती असतं काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, आणि जे चांगलं आहे ते निवडून घेतात आणि वाचतात आणि नक्कीच मला वाटतं याची विक्री होईल, मी तुम्हाला गॅरंटी देतो. तुम्ही एक लेखकी आहात. तुम्ही असं म्हटलं मगाशी की म्हणजे आताच्या तरुण पिढीला त्यांना हवं ते मिळत नाही. नेमकं त्यांना काय हवं असतं वाचनासाठी? तुम्ही असं म्हणलात की म्हणजे पुस्तक चालतात आणि निघून जातात. नेमकं त्यांना काय हवंय? आताची जी पिढी आहे ती म्हणजे एकदम शॉर्ट याची आहे, किंवा मला आता एखादी वस्तू जर मला करायची ती मला झटपट कशी मिळू शकेल, त्या वाचनाच्या माध्यमातून कधी मिळू शकेल, तर त्यांना वाटतं की वाचन केल्यामुळे त्याच्यात काही मिळू शकणार नाही. त्यांना एखादा पिक्चर जर पाहिला तर त्याच्यातून काय घेता येईल, हे चांगलं घेण्याची प्रवृत्ती त्यांची नसते. ज्याच्यात काही वाईट असेल ते कसं उचलता येईल ही ते बघतात. आणि वाचनाची संस्कृती काय नाही, मुळातच घरात ती वाचन संस्कृती नसल्यामुळे ती मुलं ते तिकडे गेलेली. म्हणजे आजोबा असो पंजोबा असो, जर घरातच मूळ वाचन संस्कृती नसेल तर ती मुलं सुद्धा आजची तरुण पिढी वाचत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळं घरात जर आजोबा पंजोबा जर ह्या वाचन संस्कृतीमध्ये सहभागी असतील तर त्यांची पिढी याच्यात सहभागी होते. कारण आता माझी ही 5वी पिढी आहे. माझे पंजोबा संत साहित्याचे अभ्यासक कीर्तनकार प्रवचनकार होते, आजोबा कीर्तनकार होते, वडील माझे प्रवचनकार होते, ते प्राथमिक शिक्षक होते, आणि मी त्यांचा मुलगा. आज माझी मुलं दोन्ही मुलं IT क्षेत्रात काम करतात, पण तरी सुद्धा जो श्री सूक्त म्हणा, संस्कृत गीता म्हणा, हे आपल्यावर असतं. आपण जर घरात सुसंस्कृत असेल किंवा आपण जर वाचक असेल तर आपली मुलं सुद्धा त्याचा एक पायंडा किंवा त्याच्या मागोमाग येतात, तरच ती होती. म्हणजे माझ्या घरामध्ये आता माझी दोन्ही मुलं सुसंस्कृत आहे. आज IT क्षेत्रात ते काम करतात, पण तरी आज सकाळ संध्याकाळी शुभंकरोती म्हणतात, माळ जपतात, पूजा करतात. हे कुठंतरी एक पारंपरिक आल्यामुळं ते होतं. मी जर ते वाचन केलं नसतं तर माझी पिढी वाचन करत नसते. मी माझा मुलगा आज एवढा उद्योगावर शिकलाय, मग तो म्हटला नाही का बाबा मी नाही हे करू शकत, पण मी करतोय म्हणून तोही करतो. ही बळजुबरी नाही, पण ती परंपरा आल्यामुळे ती जोपासण्याचं काम करतात असं मला वाटतं. सर धन्यवाद. तुम्ही सविस्तर आमच्याशी संवाद साधला, वेगवेगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली. पण वाचाल तर वाचाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे एक विधान सांगितलं होतं, आणि तुम्हाला जर पुढं जायचं असेल या जगात तर तुम्हाला वाचावं लागेल, हेच उंबरजकर यांना सांगायचं होतं. धन्यवाद.